गुड मॉर्निंग मास्टर जी. म्युन्सिपाल्टी स्कूलची मुलं आहात का? हा सर बोला सर. अरे सरजी, मास्तरचा थोबडा पण प्रायव्हेट स्कूल सारखा असला पाहिजे ना. काय खराबी आहे माझ्या चेहऱ्यामध्ये? चांगल्या मास्तरचा चेहरा काय कॅटरीना कैफ सारखा असतो? पण सर, आमची फेवरेट तर दीपिका आहे. झुमर 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 झुमर. चुप गाढवा. एवढ्या जोरात थोबाडीत मारीन ना कॅटरीना आणि दीपिकाचं सगळं भूत उतरून जाईल. हे सिनेमा घर नाहीये, क्लास आहे. कुठल्या क्लास आहे? फर्स्ट एसी, सेकंड एसी का स्लीपर? इथे ट्रेन मध्ये बसलायत का? किती वेळा बोललोय हा क्लास आहे, क्लास आहे, समजलं? अरे सॉरी सर, तर असं सांगा ना, हा क्लास 3 आहे. आता समजलंय सर. आता तुम्ही सगळे शांत बसा आणि जो जास्त चबर चबर करणार त्याला कोंबडी बनवणार. सर, जर कोंबडीने अंडे दिले तर आपण ऑमलेट बनवून खायचं, समजलं? आणि गुड्डू तू तर गप्पच राहा. तोंडून नेहमी फालतूच गोष्टी निघणार आणि पेपर मध्ये ते पण नाही लिहिणार गाढव. सर, तुमच्या हातात काय आहे? बाळा, मी क्लास मध्ये आलोय तो न्यूजपेपर थोडीच घेऊन येणार. दिसत नाही का तुमचे पेपर? आज सगळ्यांना पेपर दाखवणार. आजचा दिवस माझ्यासाठी चांगला नाहीये. आज मी पेपर नाही बघू शकणार. जर सगळं चांगलं लिहिलं असतं तर आज ही नौबत आली नसते आणि मी सगळ्यात पहिल्यांदा तुलाच पेपर दाखवणार. चिंटू कुमार, इथे ये. तुला एकच मार्क मिळाला आहे. वा, काय मस्त. मला 100 मार्क मिळाले. 100. अरे 100 वरती नाही, खालती आहे. तुला 100मध्ये 1 मार्क मिळालाय. अरे सर, माझे बाकीचे 99 कोणाला दिलेत तुम्ही? की मी मॉलमध्ये 99चा शर्ट घेतलं. मग सर, 1 नंबर मला कशाला दिला? 1 नंबरचं चॉकलेट घेऊन आला असतात. गाढव आहेस 1 नंबरचा आणि जीवनभर गाढवच राहणार. या नंबरने काय मॉलमध्ये शर्ट मिळतं? सर, हे तर तुम्हीच सांगितलं. मी तर काही बोललोच नाही. चल जाऊ इथून, निघ. चल पट निघ इथून. आदित्य कुमार, 100 नंबर. काय बाळ, तुझं नाव आदित्य आहे? हा सर, हा माझाच पेपर आहे. मी चुकून पिंटूच्या जागी आदित्य कुमार लिहिलेला. बघ बाळा, असं आहे, लगेच इथून निघ, नाही तो थोबाड फोडून टाकीन तुझा आता. सर, हे थोबाड काय असतं? मारून दाखवू को? नाही नाही, अरे नाही नाही सर. आदित्य कुमार कुठे आहे? आलं नाही का तो? ऍबसेंट आहे. सर, हा पेपर तुम्ही आम्हाला द्या आणि माझा पेपर मी आदित्यच्या घरी पाठवून देईन. कधी 100 नंबर बघितलेस का? आणलेस का कधी? हा सर, आणलेत ना. पापाच्या पर्स मधून 100 रुपये आणलेत. माझ्या पॉकेटमध्ये ठेवले आहेत. अरे, इथे पैसे दाखवण्याचे नंबर मिळत आहे. मग तर माझ्याकडे पण 50 रुपये आहेत. मला पण नंबर हवे आहेत. गाडून तिथं बसा, नाही तर तुमचे पैसे छिनून घेईन आणि सगळ्या पेपर मध्ये 0 करून टाकेन. वाटतं मास्तरजींना स्कूलमध्ये फी मिळत नाहीत म्हणून आमच्याकडून पैसे घेतात. काय बोललात तुम्ही? 0 करून टाकेन तुमचा नंबर. एकच नंबर आहे, तो पण घेऊन टाका तुम्ही आणि मॉल मध्ये जाऊन 100 रुपयाचा शर्ट खरीदा. 1 नंबरने तर काही मिळणार नाही. कमीत कमी 5 नंबर मिळाले असते तर 5 रुपयाचं मंच खाल्लं असतं. असे गाढव लोक आपल्या क्लास मध्ये भरले आहेत ना. चल बस आता तिथे जाऊन. मूर्ख, या पेपरने काहीच नाही मिळत. या पेपरच्या नंबरचं काहीच होत नाही. आणि नाईट मॉल मध्ये शर्ट मिळतं. खरंच सर, मग तर मस्तच आहे. अरे सर, मग तर मस्तच आहे. आता 0 नंबर आलाय तर 1 नंबरने काहीच फरक पडत नाही. पिंटू, तू बरोबर बोलतोय. काहीच फरक पडत नाही आणि तुला देखील 0च मार्क मिळाले. आणि जाऊन सगळ्यांनी आपल्या पॅरेंट्सची साईन घेऊन या, मग फरक समजेल. कळलं?